वेब बेस ERP साठी आपण PHP चा वापर केला आहे. PHP चा वापर करताना आपल्याला रिपोर्टिंग टूलची गरज पडते आणि रिपोर्टिंग टूलसाठी PHP मध्ये TCPDF चा वापर केला जातो. TCPDF मध्ये जे काही फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सचा वापर करून आपल्याला रिपोर्ट तयार करायचा असतो. त्या फंक्शनमध्ये काही सुधारणा करून आपण सोप्या पद्धतीचे नवीन फंक्शन्स तयार केले आहेत आणि त्याचा उपयोग करून रिपोर्ट्स डिझाईन करणं सोपं जातं. अजून एक गोष्ट याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस आपण युनिकोड मराठीमध्ये हे रिपोर्ट डिझाईन करतो त्यासाठी सुद्धा काही त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज पडते. फॉन्टमध्ये त्याचाही बदल आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. एखादा रिपोर्ट आपल्याला डिझाईन करताना त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते त्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. कोणताही रिपोर्ट जर घेतला तर त्याच्यामध्ये रिपोर्ट हेडर, रिपोर्ट फुटर, पेज हेडर, पेज फुटर आणि जर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतील, ग्रुपिंग आपण केलेलं असेल तर असे एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रुप्स किंवा काही रिपोर्टमध्ये ग्रुप नसू शकतात. त्याच्यामध्ये डिटेलचा भाग एक येतो. आता याच्यामध्ये आपण याच्यातला एक भाग आपण पाहूयात की या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला रिपोर्ट हा क्लासच्या स्वरूपात डिफाईन करावा लागतो. आता याच्यामध्ये त्या क्लासचं नाव हे रिपोर्टचं नाव आहे. त्यानंतर स्वॅप रिपोर्ट आपण एक लायब्ररी तयार केली आहे. या लायब्ररीचा आपल्याला ती लायब्ररी इथं उपयोगात आणता येते. म्हणजे आपल्याला जे कॉमन फंक्शन्स आहेत ते पुन्हा पुन्हा लिहायची गरज पडत नाही. कोणत्याही रिपोर्टसाठी काही पॅरामीटर असतात की जे पॅरामीटर तो युजर ज्यावेळेस भरतो त्यानंतर त्याला त्या पॅरामीटरवरून आपल्याला रिपोर्ट दाखवता येतो. तर ते पॅरामीटर आपल्याला इथं डिफाईन करायला लागतात. आता या रिपोर्टच्या अनुषंगानं 3 पॅरामीटर आहेत: सेंटर कोड, फ्रॉम डेट, टू डेट. त्यानंतर कोणत्याही क्लाससाठी एक कन्स्ट्रक्शन फंक्शन असतं. कन्स्ट्रक्ट करण्याचं फंक्शन म्हणजे आपण ज्यावेळेस न्यू ऑब्जेक्ट तयार करतो त्यावेळेस हे फंक्शन कॉल होतं. आता यासाठी काही फंक्शन्स आपण काही पॅरामीटर्स दिले त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिलं जे पॅरामीटर आहे ते कनेक्शन आपण पास करतो. दुसरं जे आहे तर त्याच्यामध्ये त्या पेजमध्ये किती जास्तीत जास्त लाईन्स असणार आहेत. तिसरं पॅरामीटर आहे लँग्वेज कोड, म्हणजे 0 असेल तर इंग्लिश, 1 असेल तर मराठीमध्ये. त्यानंतरचं पॅरामीटर आहे रो हाईट, म्हणजे एक लाईन आणि दुसऱ्या लाईन मधले किती पिक्सेल असावेत. तर अशा पद्धतीनं त्याचं आपण डिफाईन करू शकतो. त्यानंतर सब्जेक्ट आणि PDF फाईल, हे PDF फाईल जी आउटपुट फाईल तयार होते त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की कोणत्या प्रकारची PDF फाईल आहे आणि त्याचं नाव काय असावं. त्यानंतर पेपर साईज आणि ओरिएंटेशन. पेपर साईज A4 आहे, A3 आहे, A5 आहे का. ओरिएंटेशन पोर्ट्रेट असेल तर P आणि लँडस्केप असेल तर L. असे आपण पॅरामीटर तिथं डिफाईन करू शकतो. त्यानंतर आपण त्याच्या डिटेल्समध्ये नंतर जाऊयात. आपण एक फंक्शन आपण कसं आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूयात. त्यानंतर स्टार्ट रिपोर्ट. ज्यावेळेस हे जे फंक्शन आहे हे कॉल केलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्या प्रत्येक रिपोर्टसाठी आपल्याला हे फंक्शन कॉल करावं लागतं. एकदाच कॉल करायचं स्टार्ट रिपोर्ट.
म्हणजे सुरुवातीला स्टार्ट रिपोर्ट म्हणायचं, शेवटी एंड रिपोर्ट म्हणायचं. स्टार्ट रिपोर्टमध्ये कोणते सब फंक्शन्स कॉल करायचे ते आपल्याला इथं डिफाईन करता येतं. आता उदाहरणार्थ आपण इथं हे दोन फंक्शन इथं कॉल केलेत. त्याच पद्धतीनं एंड रिपोर्ट ज्यावेळेस रिपोर्ट डिफाईन होतं पूर्ण, त्यावेळेस त्याची PDF फाईल तयार करणं चं काम ह्या एंड रिपोर्टमध्ये होतं. इथं तर आपण इथं जर बघितलं तर याच्यातून ती PDF फाईल इथं तयार होईल, ती फाईल एंड रिपोर्टमध्ये. आता प्रश्न येतो की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या रिपोर्ट हेडरमध्ये आपण घेतो. तर अशा गोष्टी की ज्या रिपोर्टमध्ये रिपोर्टच्या सुरुवातीला एकदाच येतात त्या गोष्टी रिपोर्ट हेडरमध्ये घ्यायच्या. ज्या गोष्टी रिपोर्टच्या शेवटी एकदाच येतात त्या रिपोर्ट फुटरमध्ये घ्यायच्या. अशा गोष्टी की ज्या पेजवरती, प्रत्येक पेजवरती रिपीट होतात त्या पेज हेडरवरती. आणि अशा गोष्टी की ज्या पेजच्या फुटरला प्रत्येक वेळी येतात, प्रत्येक पेजवरती येतात, त्या पेज फुटरला घेतो आपण. आता जर आपण असं गृहीत धरूयात की याच्यामध्ये ग्रुप एकही नाहीये तर काय असेल, आणि ग्रुप असेल तर काय होईल. ग्रुपच नाहीये तर त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली इथं डिटेलमध्ये जावं लागेल. इथं आता इथे डिटेलमध्ये ज्यावेळेस जातो, डिटेल ज्यावेळेस रन होतं त्यासाठी काय केलं पाहिजे, तर अशा गोष्टीची क्वेरी करावी लागते आपल्याला. ती क्वेरी आपण टेस्ट करून त्याच्यामध्ये जो डेटा आपल्याला जनरेट करायचा आहे तो जनरेट आपण इथं करू शकतो. आता इथं जर काही पॅरामीटरची कंडिशन असेल तर त्यानुसार ती क्वेरी आपल्याला, क्वेरीसाठी सुद्धा त्या कंडिशन आपल्याला घेता येतात. आता ही क्वेरीवरची आहे, ती क्वेरी आपण रन केली आणि त्याच्यामध्ये ती क्वेरी आपल्याला रेकॉर्ड सेटमध्ये मिळते का. आता हा रेकॉर्ड सेट जो आहे, हा रेकॉर्ड सेट आपल्याला लूपमध्ये फिरवायचा आहे. आता लूपमध्ये फिरवताना आपल्याकडे रेकॉर्ड सेट आहे. आता आपल्याला त्याचं प्रिंटिंग करायचं आहे. आता प्रिंटिंग करताना बरेच रिपोर्ट हे टेबलच्या स्वरूपात असतात, म्हणजे रोज आणि कॉलमच्या स्वरूपात. आता त्या टेबलला उभ्या आणि आडव्या लाईन्स असतात, त्याला खाली टोटल हे असते, आणि अशा पद्धतीने तो डेटा फॉर्मेशन आपल्याला करायचं असतं. आता याच्यामध्ये इथं काय केलं की इथं आपण हा जो टॅब्युलर फॉर्मॅट आहे तो इथं आपण सेट करतो. इथं म्हणजे हा त्याची विड्थ जर सेट केली आपण, त्या कॉलमची विड्थ किती असणार आहे ते इथे एकदा सेट करायची. दुसरा पॅरामीटर जो आहे, हा जो पहिला कॉलम आहे हा कुठपासून सुरू करायचा हे द्यायचं. दुसऱ्या कॉलमला, तिसऱ्या कॉलमला ते द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर हे व्हर्टिकल लाईन्स आहेत की व्हर्टिकल लाईन्सला आपण त्या कॉलमच्या अगोदर आणि नंतर लाईन्स तिथं आपल्याला त्याचे पॅरामीटर द्यायचे. त्यानंतर येतं टेक्स्ट बॉक्स. आता हा टेक्स्ट बॉक्समध्ये काय आहे तर काय प्रिंट करायचं आपल्याला, तर तो डेटा आपल्याला इथं आपल्याला द्यावा लागला. हा जो रेकॉर्ड सेट आहे, ह्या रेकॉर्ड सेटमधलं कोणतं कॉलम आपल्याला प्रिंट करायचं आहे तो इथं दाखवायचा. आता हे देताना आपण कोणत्या लोकेशनला द्यायचं हे आपल्याला सांगायची गरज नाही. आता आपण हा ग्रुपचा रिपोर्ट पाहूया. तिथं याच्यामध्ये आपल्याला सेंटर वाईज हा रिपोर्ट घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये या क्वेरीमध्ये ते सेंटरचं माहिती घेतली इथं आपण, आणि त्याचा रेकॉर्ड सेट तयार केला. इथं रेकॉर्ड सेट तयार केल्यानंतर याच्यामध्ये एक ग्रुप हेडर 1 आणि ग्रुप फुटर 1 असे दोन फंक्शन आपल्याला तयार करावे लागतील. डिटेल अगोदर पाहिलं
त्याच पद्धतीचा आहे इथं. आता इथं ग्रुप हेडरमध्ये वनमध्ये काय असेल आणि ग्रुप फुटर वनमध्ये काय असेल ते आपण पाहूयात. आता इथं ग्रुप हेडर वनमध्ये जे ग्रुप ज्यावेळेस तयार करतो आपण तिथं काय आपल्याला प्रिंट करायचं आहे त्या गोष्टी. आता तिथं सेंटरचं नाव प्रिंट करायचं आहे, एवढीच गोष्ट आहे. इथं ग्रुप फुटरला काय येणार त्याच्या ती एक गोष्ट पाहूयात. ग्रुप फुटरला त्या ग्रुपची टोटल घ्यायची आपल्याला. इथं सुद्धा आपल्याला क्वेरी वरची जी क्वेरी आहे तीच समरीच्या स्वरूपात आपल्याला वापरता येते आणि ती क्वेरी कॉलम त्याच पद्धतीने सेम तेच कॉलम वापरायचे आणि इथं प्रिंटिंग करता येतं. अशा पद्धतीनं एक आणि एकापेक्षा जास्त हेडर सुद्धा आपल्याला डिफाईन करता येतात. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपण प्रत्यक्ष रन करून पाहूयात. आता इथं 2 पॅरामीटर आहेत. इथं हे 2 पॅरामीटर ऑप्शनल आहेत. जर ते पॅरामीटर नाही टाकले तर ते ऑन रिपोर्ट येऊन जाईल तिथं. अशा पद्धतीचा आपल्याला रिपोर्ट इथं दिसून जातो. आता आपण दुसरा रिपोर्ट पाहूया. आता या रिपोर्टमध्ये व्हरायटी वाईज ऊस नोंदीचा गोषवार आहे हा. कोणत्या कोणत्या व्हरायटीचं कोणत्या कोणत्या हंगामानुसार त्याचं नोंदी झाल्यात तर त्याचा हा रिपोर्ट आहे. तिसरा रिपोर्ट आहे गाववार ऊस नोंदी. आता याच्यामध्ये सगळा रिपोर्ट पाहिजे असतो तर एकही निवडायचं नाही सेंटर, आणि एखादं सेंटर निवडायचं असेल तरी आपण निवडू शकतो इथं. आणि डेट ज्या आहेत ह्या ठराविक कालावधीतले जर आपला रिपोर्ट पाहायचा असेल तर तिथं डेट टाकता येतं, नाहीतर मग ते संपूर्ण सीझनचा तो रिपोर्ट दाखवतो. अशा पद्धतीचं ग्रुपिंग असलेलं रिपोर्टही याच्यामध्ये सोप्या पद्धतीने डिझाईन करता येतात. आणि ज्याच्यामध्ये ग्रुपिंग नाही आहे असे रिपोर्टही आपल्याला याच्यामध्ये डिझाईन करता येतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एखादा रिपोर्ट आपण डिझाईन करताना तो या मेनूला जोडणंही गरजेचं असतं. तर मेनूला जोडण्यासाठी ही याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे इथं. तर ती कशी केली ते एकदा आपण पाहूया. आता याच्यात आपण अगोदर जो भरलेला डेटा आहे तो पाहूया तिथं, आणि त्याच्यावरून आपल्याला ते अंदाज येऊन जाईल. तर एखादा रिपोर्ट जो आहे हा समजा हा रिपोर्ट आहे, तर या रिपोर्टचं इंग्रजी नाव मराठी नाव, त्यानंतर ते कोणत्या मॉडेलचं आहे, पेपर साईज काय आहे, त्याचा क्रम आपल्याला डिफाईन करता येतो. त्यानंतर कोणते कोणते पॅरामीटर आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत हे आपल्याला इथं डिफाईन करता येतं, आणि कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीला हा रिपोर्ट दिसू शकेल याची इथं माहिती टाकता येते. आता याच्यामध्ये जर 2 पॅरामीटर आहेत, आपल्याला आणखीन पॅरामीटर पाहिजे असतील तर आपल्याला इथून ते पॅरामीटर टाकता येतात की कोणते कोणते पॅरामीटर आहेत. तर हे पॅरामीटर आपल्याला इथं डिफाईन करता येतात. इथं ते पॅरामीटर डिफाईन केलेले आहेत, आणि ते पॅरामीटर कंपल्सरी आहे का हे आपल्याला इथं ठरवता येतं. म्हणजे याच्यामध्ये आपण रिपोर्ट ज्या वेळेस जोडतो त्यासाठी सोर्स कोडमध्ये जावं लागत नाही, तर तो रिपोर्ट इथूनच डायरेक्टली आपल्याला जोडता येतो. तर अशा पद्धतीने रिपोर्ट जे आहे हे सोप्या पद्धतीने आपल्याला इथं डिझाईन करता येतात.